जवळपास 76 वर्ष वय असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रामध्ये अभ्यासाचं काम करतात. या ठिकाणी हे अभ्यासाचं काम करत असताना हे आम्ही आमच्यासाठी करत नाही, आम्ही तर नोकऱ्या केल्यात. आम्ही हे लोकांसाठी अभ्यासाचं काम करतो. आणि मला वाटतं मी सुद्धा जे शिकलो ती माझ्या कुटुंबासाठी नाही तर लोकांसाठी शिकलो आणि लोकांत ते विचार मांडण्याचं काम केलं. एक छोटा कार्यकर्ता म्हणून गावागावात जाऊन जमिनीच्या प्रश्नापासून ते अन्याय अत्याचाराच्या प्रश्नापर्यंत काम करत आलो. काही संघर्षाचे उदाहरणं देता येतील, काही कामाचे उदाहरणं देता येतील. हे काम करत असताना अनेक वेळेस उपाशी दिवस काढावे लागले. आणि सरांनी जो उल्लेख केला की माझ्या मुलाचं नाव मिलिंद ठेवलं, लग्न झालेलं मला कळत नाही, लहानपणी लग्न झालं सर माझं लहानपणी. आणि 1978 ला मुलगा झाल्यानंतर माझ्या वडिलांनी इथं त्याचं नाव लक्ष्मण ठेवावं. पण मला मिलिंद महाविद्यालयात शिकायला येता आलं नाही, त्यावेळेस मी BA सेकंड इयरला होतो. येता आलं नाही, पण मला मिलिंद महाविद्यालयाची प्रचंड आस्था होती. मी पॅन्थर मध्ये होतो त्यावेळेस. मी बाबासाहेबांचे मिलिंद प्रश्न हे पुस्तक वाचलं होतं आणि त्यामुळं माझ्या मुलाचं नाव मिलिंद ठेवलं. मला वाटतं 1978लाच मी बौद्ध विचार स्वीकारला आणि बौद्ध धम्माचा 1978ला स्वीकार केला. आणि ते केला नसता मिलिंदचं नाव लक्ष्मण ठेवलं असतं तर मिलिंद सुद्धा पोतरा देत असता, कारण माझ्या वडिलांना पोतरा सोडायचा संदेश दिला होता. या सगळ्या गोष्टीचा घडामोडी आहेत, या संघर्षाच्या घडामोडी आहेत. आणि आपण या सभागृहात बसलेले सगळेच माणसं संघर्षातले आहोत. वेगवेगळा संघर्ष आहे, तो सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, सगळा संघर्ष आहे. या सभागृहातले जवळपास सर्व माणसं संघर्षातून आलेले माणसं आहेत. तो वेगळ्या प्रकारचा संघर्ष आहे. आणि त्या वेगळ्या प्रकारच्या संघर्षातून मला एक संघर्ष करणारा माणूस या ठिकाणी बोलवला. त्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू आणि आगलावे सर यांचे मनापासून आभार मानतो सर. अनेक वेळेस पाहुणा आल्यानंतर तुम्ही सर मला स्वागतासाठी उभा राहिलात.